हॅलो गाईज, आदल्या दिवशी रात्री मस्त संध्याकाळी आम्ही कॉफी डेटवर गेलो आणि मला बर्गर खायचा होता. तो खाल्ला, घरी आलो आणि ही आमच्या आजूची अशी मस्ती चालली होती. ती मला बघून बघून स्वतःचं नेलपेंट रिमूव्हरने कसं नेलपेंट रिमूव्ह करतात ते शिकली आणि ती तिच्या पप्पाचं घर होती आणि तिचा पप्पा तिची मस्ती घेत होता. ह्या दोघांची मस्ती चालू होती. मी त्यांचं क्लिप घेत होते आणि आमची आमू पण तसंच काहीसं करत होती. नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही निघालो मुंबईसाठी मांडव्यावरनं आणि मग आम्ही ठरवलं की बाईक घेऊन जायचं बोटमधून, पण नंतर तो प्लॅन आम्ही कॅन्सल केला आणि मग वाया आम्ही बोट केलो, पण आम्ही बाईक नाही नेली आणि मग बाईक मांडव्याला ठेवून आम्ही निघालो मुंबईसाठी. आणि मग हे असं काहीतरी मी मस्त डेनिम घातलं होतं, छान असं रेडी झालं होतं. खरं रिझन होतं मुंबईला जाण्याचं ते म्हणजे मला घ्यायची होती माझी मेकअपची व्हॅनिटी. तर आम्ही सगळं ग्रुप चाललो होतो, पण आम्ही दोघं पण धीरज माझ्यासोबत निघाला होता. मग त्याने माझे हे मस्त मस्त फोटोज क्लिक केले आणि छान छान व्ह्यू होता मग सकाळी मॉर्निंगचा. आम्ही 10च्या आसपास वगैरे पोचलो होतो आणि आम्हाला कळालं की बोट दिवसभरासाठी बंद आहे. आता आम्हाला प्रश्न पडलेला रिटर्न येण्याचा, पण आम्ही पहिलं तर आमची जर्नी एन्जॉय केली आणि आम्ही ठरवलं की बघू संध्याकाळचा विचार आपण संध्याकाळी करू. आणि मग मस्त मस्त फोटोज क्लिक केले आणि आम्ही पोचलो CSTला. बुलेश्वर म्हटलं की आम्हाला एवढी शॉपिंग करायला आवडते आणि मग असा मी धीरजचा फोटो घेतला आणि छान छान आम्ही पहिल्यांदा सदानंदला बसून मस्त नाश्ता केला, बिकॉज आम्ही सकाळी काहीच खाल्लं नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही निघालो या गल्ल्या फिरायला. हे बघा किती सुंदर असा इकडे रेनबो कलरमध्ये फॅन लावला होता. आणि मग आम्ही फायनली व्हॅनिटी वगैरे घेऊन आम्हाला 3-3:30 वाजले. असे खूप सारे मी प्रोडक्ट्स घेतले होते. त्याच्यानंतर ही माझा हॅपी फेस आणि मग आम्ही खूप दमल्यानंतर थोडंसं फिरलो आणि माझी व्हॅनिटी पकडायला मस्त माझा नवरोबा होता, त्याच्यामुळे मला टेन्शन नव्हतं. बाकीच्या मुलींना व्हॅनिटी पकडायला लागत होती, त्या थकल्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही खायला ऑप्शन बघत होतो, पण तिथे जवळचं मला सँडविच दिसलं जे आम्ही पटकन घेतलं, कारण आम्हाला बोटचं टेन्शन आलेलं रिटर्न जाण्यासाठी. पण आम्ही ठरवलं की आम्ही जाणार आहोत वाया कुलाबा, म्हणजे भाऊच्या धक्क्यावरनं आम्ही ही बोट पकडली जी की लकीली चालू होती शेवटची. आणि मग आम्ही पोचलो इकडे मोरा म्हणून एक आहे जेट्टी, तिकडे पोचलो. तिथून आम्ही पुन्हा ऑटो करून उरणसाठी गेलो. उरणवरनं आम्ही एक वेगळी जेट्टी पकडली आणि तिथून आम्ही पोचलो फायनली अलिबागला, म्हणजे रेवसला. पण रेवसला संध्याकाळचं एवढं सुंदर वाटत होतं आणि मग आम्हाला काहीच ऑप्शन नव्हतं तिथून रेवसवरनं जाण्याचं. पण हे अशा छोट्या छोट्या बोट्स असतात ज्या संध्याकाळच्या तिथून सुटतात अलिबागसाठी. तिथून आम्ही ह्या उरणच्या जेट्टीवरनं आम्ही पोचलो रेवसला. रेवसवरनं आम्ही आमची बाईक घेऊन गेलो मस्त पेटपूजा करायला